रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर जवळील बागमांडला मार्गावर आज सकाळी 7:05 वाजता MH14 BT 3979 क्रमांकाची ST बस कुरवडे घाटात बंद पडली। बसमध्ये सुमारे 40 प्रवासी प्रवास करत होते। अचानक बस बंद पडल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला आणि संताप व्यक्त करण्यात आलाय। प्रवाशांनी चालक मनीष कदम आणि वाहक HK जाधव यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे। मात्र वारंवार चांगल्या बसची मागणी करूनही जुन्या गाड्या देण्यात येत असल्याने चालक वाहनांना विनाकारण परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याचे स्पष्ट झाले। घाटमाथ्यावरील रस्त्यांवर जुन्या CNG बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना बस ढकलण्याची वेळ येत असल्याची तक्रारही करण्यात आली आहे। घटनेनंतर संबंधित अधिकाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करत श्रीवर्धन डेपोतून पर्यायी शिवशाही बसची व्यवस्था करण्यात आली। दरम्यान ठाणे बागमांडला मार्गावरील बस वेळेत सोडावी आणि चांगल्या स्थितीतील गाड्या उपलब्ध कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात आली आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज।